हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 42च्या मापाचं ब्लाऊज शिवणार आहोत. आता पॅटर्न कसं काढायचं हे तुम्हाला माहितीच आहे. पॅटर्न काढल्यानंतर अस्तरचं ब्लाऊज आहे ते आपण अस्तर कट करून पुन्हा ब्लाऊज पीसवर ठेवून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ जर डिटेल पाहिजे असेल तर तसंही सांगा. आपण बऱ्याच याआधी व्हिडिओ केलेले आहेत. अस्तर ठेवल्यानंतर साधारण अर्धा इंच एक्स्ट्रा असं ब्लाऊजचा कपडा जो आहे फॅब्रिक ते आपल्याला कट करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपण ते कटिंग करून घेतलेलं आहे. प्रत्येक पार्टला पिन लावून आपल्याला साईडच्या बॉर्डरनी एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही शिलाई पूर्ण झाल्यानंतर मग आपण एक एक पार्ट जोडणार आहोत. इथे बघा, पाव इंचावर आपल्याला ह्या टिपा मारून घ्यायच्या आहेत. टीप मारल्यामुळे कपडा गोळा होत नाही. आता मागचा हा पाठीकडचा जो भाग होता त्याच्यावर आपण टीप मारून घेतली आहे. आता या ठिकाणी आपण टक्स टाकणार आहोत. तर साधारण 4-4.5 इंचाचे आपल्याला टक्स लांबीला घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच इथे तुम्ही बघू शकता साधारण 4.5चा टक्स होणार आहे आणि खाली जे आहे एक्स्ट्रा अर्धा इंच आपण ते फिटिंगसाठी ठेवलेली आहे जागा. आता या ठिकाणी आपण दोघी बाजूनी पाव इंच अशा टक्स आपल्याला फिटिंगला द्यायचा आहे. आता या आधीचे तुम्ही जर व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला बघितल्याबरोबर लगेच समजणार आहे की आपण टक्स वगैरे किती आणि कसे टाकतोय. इथे बघा, हा टक्स आपला पूर्ण झालेला आहे. यानंतर आपल्याला ही 1.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे. ही सरळ पट्टी आहे. हिला पाव इंच फोल्ड करून एक साईडने टीप मारून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण पाव इंच फोल्ड करून टीप मारली. दोघी बाजूनी पाव इंच जातं आणि 1 इंच जो आहे हा मध्ये आपली पट्टी शिल्लक राहते. आता पाव इंचाची टीप मारल्यानंतर सरळ बाजूने आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि इकडून सुद्धा पाव इंचाची टीप मारायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून हात शिलाई करायची. ही पाठीची पट्टी जर तुम्ही डायरेक्ट अस्तर बाहेरून लावून आतमध्ये फोल्ड केलं तर पट्टीची गरज पडत नाही, पण पट्टी लावली तर फिनिशिंग चांगली दिसते. आता यावर आतमध्ये आपण पट्टीच्या बाजूने कपडा घेऊन एक दाबटीप देणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता याच्यावर ही दाबटीप दिली जाते. यानंतर ही जी पट्टी आपण लावली हिला आपण नंतर हातशिलाई करणार आहोत. आता गळ्याचा जो भाग आहे तो गळ्याच्या भागाला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा, कटोरी जोडून घेतली मी. कटोरीला आपण 1.5-2.5 असा टक्स टाकून घेतोय. हा 2.5 आहे, हा 1.5 आहे. उभा 2.5 आणि 1.5 हे पार्ट जोडून घ्यायचे. त्यानंतर ही बाही आहे. बाहीला डिझाईन आहे त्याच्यामुळे खाली बाहीचा फॅब्रिक जे आहे एक्स्ट्रा सोडून अस्तर जोडून घेतलेलं आहे, तेही उलट्या बाजूने जोडले. आता आपण त्याला एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून हे बघा, हे सरळ करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही दाबटीप देऊ शकता आणि हे साईडची एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता ही आपली साधारण 3 इंच आडवी आणि 10 इंच उभी अशी पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे अस्तर लावून. ही आपल्याला उजव्या साईडला लावायची आहे. उजव्या साईडला लावताना आपण ती खालून वर अशी घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी खालून छोटासा एक फोल्ड द्यायचा, ही टीप मारायची आणि ही पूर्ण न जोडता ही टीप पूर्ण मारायची आणि त्यानंतर पूर्ण कपडामध्ये फोल्ड न करता 1.5 इंचावर फोल्ड करायची, कारण आपण 3 इंचाची पट्टी घेतली आहे. ही इथे आपण 1.5 इंच, तुम्हाला जसं सरळ वाटेल
ही मी उजव्या बाजूला लावली, तुम्हाला डाव्या बाजूला वाटलं तर तुम्ही तिकडेही लावू शकता। तुम्ही हुक आणि बटन कुठल्या साईडला लावता त्या हिशोबाने आपल्याला करायचं आहे। ही जी पट्टी आहे ही आपली हुकांसाठीची असते। जसं आपण ही खालून वर घेतली त्याप्रमाणे डाव्या बाजूची वरून खाली घ्यायची आहे, वरून आतल्या बाजूला। या ठिकाणी पुन्हा तसंच करायचं। एक छोटासा फोल्ड द्यायचा, 1/2 इंचावर टीप मारायची। इथे बघू शकता। आता ही आतल्या बाजूने पूर्ण फोल्ड करून घ्यायची। जसं आपण उजवी साईड अर्धी फोल्ड करून त्याची पट्टी काढली होती, ही पूर्ण फोल्ड करून याला टीप द्यायची। यामध्ये आधी दाबटीप देऊन घ्या आणि त्यानंतर आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीने आहे। याच्या आधीचे पण ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता हे 42चं माप आहे। 42चं मापही सांगितलं होतं। हे बघा, आता मी ते पूर्ण फोल्ड करते। तुम्हाला मोठी वाटत असेल तर आतमध्ये अजून एक छोटा फोल्ड करून मग तिला टीप मारा। इथे बघू शकता तुम्ही। फिनिशिंग चांगली येण्यासाठी त्याचे दोरे वगैरे जे निघतात बाहेर, अस्तरचं असलं की दोरे हमखास बाहेर दिसतात, ते कट करून घ्यायचे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या दोघी बाजूची आय बटन जी पट्टी आहे, आय हुक म्हणतात किंवा काच बटन पट्टी, ही लावून झालेली आहे। आता त्यानंतर हा गळ्याचा जो आकार आहे हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रा असेल ते कट करायचं, राऊंड शेप दिसला पाहिजे। त्यानंतर मागचा भाग आणि पुढचा भाग, पाठीकडचा भाग हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आता सरळ ठेवून पहिले एक एक टीप मारायची। एक्स्ट्रा दोरे जे दिसत आहेत ते कट करून घ्यायचे आणि ते कट केल्यानंतर आतल्या बाजूने आपल्याला टीप मारायची। हे बघा इथे, म्हणजे दोरा निघत नाही पूर्ण शिलाईनंतर, ही व्यवस्थित टीप बसते। ती टीप व्यवस्थित मारून झाल्यानंतर खोल भाग पुढे येईल या पद्धतीने आपल्याला बाही जोडायची आहे। आता ते जोडताना जर आपण सुरुवातीपासून जर शिलाई द्यायला सुरुवात केली तर ते मागे पुढे होतं, म्हणून बाहीचं सेंटरवर एक कट द्यायचा, छोटासा पॉईंट करायचा आणि शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची। इथे शोल्डरपासून जोडल्यानंतर जर एक्स्ट्रा असेल दोघी बाजूनी तर ते आपल्याला दोघी साईडनं सारखंच कट करता येतं। आता इथे तुम्ही बघू शकता बाही पूर्ण जोडल्या गेली आहे। जर काही एक्स्ट्रा दोरे वगैरे असतील तर कट करून घ्यायचे आणि सरळ बाजूने अगदी कडेला 1/2 इंचावर एक टीप मारायची। ही टीप सरळ ब्लाऊजवर येईल। त्यानंतर आतल्या बाजूने आपल्याला टीप घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली दिसते। आता इथे एक्स्ट्रा दोरे जे आले होते ते मी कट केले आणि इथे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी आपण आतल्या बाजूने एक टीप मारणार आहोत। यानं काय होतं की व्यवस्थित शिलाईमध्ये कपडा आणि अस्तर दोघंही दाबले जातात। आता क्रॉस पट्टी घ्यायची आहे गळ्याला लावण्यासाठी। ही आपली 1.5 इंचाची आहे। 1.5 पेक्षा थोडी एक्स्ट्राही घेतली तरी अडचण नाही, पण 1.5 पेक्षा कमी झाली तर पायपिंगला व्यवस्थित जमत नाही। आपल्याला पायपिंग करायची गळ्याला, अगदी कडेने आपल्याला टीप मारायची आहे। इथे तुम्ही बघू शकता कडेनं टीप मारली। आता हे जे फोल्ड केलं होतं ते काढून घ्यायचं आणि जी टीप मारली आहे त्याच्यामधून, त्या गॅपमधून आपल्याला पुन्हा एक टीप द्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी सावकाश द्या म्हणजे तुम्हाला जमेल ती पायपिंग कशी करायची। रेडी पायपिंग पण मिळते, पण बऱ्याच मुलींना म्हणजे ते लावता येत नाही। आता या ठिकाणी आपलं ब्लाऊज हे तयार झालेलं आहे 42 साईजचं। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।